इथे 3 लोक आहे. प्रभू आहे, पेत्र किंवा शिष्य आहे आणि 12 शिष्य आहे आणि लोक आहे. प्रभू आणि मंडळी. ते चित्र इथं मला तरी दिसत आहे. पाळक म्हणून पेत्र आणि बाकी लोक काय म्हटले, त्यांना काहीतरी दे. म्हणजे येशूकडे प्रेयर करत आहे. त्यांना भूक लागले, त्यांना काहीतरी दे. त्यांना आजारी आहे, तू बरं कर. त्यांना घर पाहिजे, तू घर दे. त्यांना गाडी पाहिजे, तू गाडी दे. असं एक पाळकाच्या नात्याने येशूकडे एक सेवक मागतो. तेव्हा स्वर्गातून काय उत्तर येते, तुमच्याकडे काय आहे काय? बघा, आम्ही आमच्याकडे काय नाहीये म्हणून आम्ही मागं लागलो. उलट स्वर्गातून देव विचारतो, तुझ्याकडे काय आहे काय? कसलं विचार आहे बघा. उलट देव आमच्याकडून मागतो. ज्याप्रमाणे ती स्त्री म्हणा लागल्या, माझ्याकडे फक्त एवढंच आहे म्हटलं तरी सुद्धा तो सेवक म्हटला, असू दे, पहिला मला दे. तसं देव काय सांगतो, की आम्ही देवाकडे प्रार्थना करत असताना देवाला मी घर मागतो, बंगला मागतो, नोकरी मागतो, पैसे मागतो, आरोग्य मागतो, सगळे आम्ही मागतो. पण त्याच्या आधी ते मागितल्यानंतर देवाकडून उत्तर येते, तुझ्याकडे काहीतरी आहे का मला द्यायला? जेव्हा मी परमेश्वराला देतो, तेव्हा ते येणार आहे. असं समजून घ्या, की तुम्हाला एक 10 लाख रुपयाची गरज आहे. तेव्हा काय करायचं? आम्ही फक्त प्रार्थना करतो, देवा आम्हाला 10 लाख रुपये दे, 10 लाख रुपये दे, एवढंच आम्ही करतो. पण आम्ही मागताना परमेश्वर सुद्धा स्वर्गातून तो विचारतो, तुझ्याकडे काहीतरी आहे की मला दे. आम्ही तेव्हा काय सांगतो, मला 10 लाखची गरज आहे, माझ्याकडे एवढेच पैसे आहे, हे कसं द्यायचं? त्या बंधनातून आम्ही बाहेर यायचं. हा एक बंधन आहे. त्या भीती आहे, त्या भीतीमधून आम्ही बाहेर येणे गरजेचं आहे. मलाच नाहीये हे आम्ही कधी बोलू नये. काय आहे ते आम्ही देवाला दिलं, देवाला देण्याद्वारे परमेश्वर आशीर्वाद करतो. जेव्हा तिथे एक लहान बाळ होता, तो बाळ दिला त्याच्या 5 भाकरी आणि 2 मासे येशूला दिल्यानंतर सगळ्यांचं भूक परमेश्वर काय केलं? पूर्ण केलं. प्रेरणा, आज तू विचार करत आहे काय, माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे नाहीये? असं नाहीये. आम्ही इतका गरीब कोण नाहीये आपल्या सेवामध्ये. आमच्याकडे काहीच नाहीये द्यायला. काही न देण्या एवढं गरीब आहे की आम्ही. प्रेरणा, आम्ही देणे शिकायला पाहिजे परमेश्वराला. तुम्ही परमेश्वराला आनंदाने तुम्ही द्या. तेव्हाच परमेश्वर वाढवून तुम्हाला तो देऊ शकतो. या दोन्ही उदाहरणं मी बघितलेलं आहे, की कसं इकडे एलिया पण मागतो, तर येशू सुद्धा मागत आहे. येशू पाणी मागितला. येशू तिथं, तुमच्याकडे काहीतरी अन्न आहे का वाढवून द्यायला? त्या लग्नात येशू असताना ते लोक येऊन म्हटले, तिथं द्राक्षरस संपले, द्राक्षरस तुम्ही द्राक्षरस दे. पण येशू काय म्हटला, तुमच्याकडे काय, पहिला तुम्ही पाणी भरा. बघा, आम्ही देवाकडे जातो, मला हे दे, ते दे. पण प्रभू येशू काय म्हणतो, पहिला तू हे कर, नंतर मी देणार. फक्त प्रेयर करायचं नाही, मला दे दे दे. पास्टर प्रार्थना करा दे, पास्टर प्रार्थना करा दे. हा, मला हे देऊ दे, देव देव मला हे देऊ दे. ठीक आहे, पण कधी मी देवाला देतो तेव्हा खरोखर एक चमत्कार होते. काहीतरी आपल्याला खरोखर त्या परिस्थितीमध्ये, हॅलो हॅलो, ओके, त्या परिस्थितीमध्ये आम्ही खरोखर आम्ही देवाकडे जाणे आणि देवाला देणे फार गरजेचे आहे. प्रियानो, की देव आपल्याकडे काहीतरी मागतो. देण्याद्वारे स्वर्ग उघडते. देण्याद्वारे, परमेश्वरला देण्याद्वारे आम्हाला आमच्याकडे जे काही थोडंसं आहे ते वाढून परमेश्वर देतो. आम्ही रिकामे हात घेऊन जायचे ना देवाकडे, देवा तुम्हाला दे. तुम्हाला माहिती आहे, रिकामी हात घेऊन देवाकडे कोण जातं? तुमच्याकडे रिकामी हात घेऊन रस्त्यावर असताना कोण येतात? माहिती आहे ना? तसं आम्ही नाहीये. आम्ही, देवाने आम्हाला काहीतरी दिलेलं आहे, त्यातनं काही घ्यायचा, दान आणि दशांश हे दोन्ही घ्यायचा,
देवाकडे यायचा, देवाला द्यायचा, तेव्हा परमेश्वर काय करतो, वाढवून आपल्याला देतो. तोपर्यंत देव मला देणार नाहीये. कारण देव दिल्यानंतर सुद्धा मी परत नवीन गरजा घेऊन जातो मी देवाकडे. ठीक आहे. आता आम्ही आणखी एक दुसऱ्या गोष्टी आम्ही शिकायला जाणार आहे. बघा, नीतिसूत्र 16वा अध्याय. नीतिसूत्र 16 आणि 16 अध्याय, 16 वचन. काय सांगते नीतिसूत्र 16 आणि 16व वचन. वाचूया. बायबल आहे ना? बायबल आहे तर आम्ही वाचूया. काय सांगते इथं नीतिसूत्र 16:16 मध्ये. ज्ञान प्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे. ज्ञान प्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे. त्यानंतर सुज्ञता संपादन करणे रत्नापेक्षा इष्ट आहे. म्हणजे संपत्ती प्राप्त करण्यापेक्षा ज्ञान तू प्राप्त कर असं देवाचं वचन सांगते. आम्ही ज्ञान फार महत्वाचे असते देवाचं वचन सांगते. आणि उपदेशक 6:10 मध्ये, उपदेशक 6वे अध्याय 6 की 5, 5:10, उपदेशक 5वा अध्याय 10 वचन. बघा, बायबल काढा आणि बघा उपदेशक 5:10. ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्त होत नाही. आम्ही पैशाला जास्त प्रीती केला तर मी पैशाने कधी तृप्त होणार नाही. म्हणून येशू काय म्हटलं त्या स्त्रीला, तू पाणी 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 म्हणून रोज तू इथे येते, तुला परत गरज पडते, तू कधी तृप्त होणार नाहीये. पण तू मला पाणी दिलं, मी तुला असे पाणी देणार आहे, तू तृप्त असणार आहे तुझ्या जीवनात. प्रियाने, पैशावर प्रीती करण्यापेक्षा, पैशावर प्रिय असण्यापेक्षा आम्ही देवाला प्रिय होऊया, देवाला प्रीती करूया. तेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये समाधानी असणार, तृप्त असणार आहे. त्यानंतर वचन काय म्हणते बघा. 1 तिमोथी 6वा अध्याय 10 वचन. 1 तिमोथी 6व्या अध्याय 10वा वचन. मी गेल्या पहिल्या रविवारी मला वाटते आम्ही ह्या वचन आम्ही अभ्यास केलेला आहे. 1 तिमोथी 6:10 काय सांगते. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. पैशावर प्रेम करणे. आम्ही बघितलं लूक 6:38 मध्ये की 2 धनी आहे, एक तुम्ही एकाला द्वेष करणार, एकाला तुम्ही प्रीती करणार. मी पैशाला प्रीती करत असेल तर मी देवाला द्वेष करत असतो. मी देवाला प्रीती करत असेल तर मी पैशाला द्वेष करतो. त्या वचनानुसार इथं काय सांगितलेलं आहे की पैशावरच जे प्रीती आहे, द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. मूळ बघा, मूळ दिसत नाहीये, आत असते, जमिनीच्या आत असते. म्हणजे वाईटपणा आत असते, पण एक दिवस ते वाढून आम्हाला वाईट फळ देणार आहे. म्हणून आम्ही पैशावर प्रीती करायचं नाही. पैसे वाईट नाहीये, पण पैशाचं जे लोभ आहे, लव्ह ऑफ मनी, इंग्लिश मध्ये काय म्हटलं, लव्ह ऑफ मनी, पैशावरची प्रीती म्हटले तर पैशाचे लोभ म्हटलेलं आहे. सर्व प्रकारचं वाईटाचं मूळ आहे. एक दिवस आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडू शकते की आम्ही वाईट मार्ग धरू शकतो. आता वाटते मला मी चांगला आहे, मी प्रार्थना करतो, मी व्यवस्थित आहे, चांगला आहे, पण एक दिवस आम्ही वाईट मार्ग धरू शकतो. कारण पैसा शहाण्या लोकांना पण मूर्ख करून टाकते. सोलोमन कसा होता? शहाणा होता तो. 3000 नीतिसूत्र लिहिला बायबलमध्ये. तो
नीतिसूत्र, उपदेशक, गीतरत्न पुस्तक लिहिला, एवढं पुस्तक लिहिला. अशा व्यक्ती, न्याय करणारा व्यक्ती, देवाने त्याच्या बुद्धीला आ, देवाने त्याच्या प्रेयर ऐकून त्याला संपत्ती दिला, पण त्याची संपत्तीमुळे तो एक दिवस नाश झाला. तो पैसे मोठमोठे शहाण्या लोकांना मूर्ख करून टाकते. म्हणून प्रियाने पैशावरती प्रेम आम्ही करू नये. ज्याप्रमाणे सर्व प्रकारचे वाईट सोलोमोनच्या जीवनामध्ये प्रवेश केला, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक दिवस प्रवेश करू शकते. पहिला तिमोथी 6:10 त्याच्या पुढचा भाग काय सांगते बघा. आणि ओके, पुढचा भाग. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. त्याच्या पाठीस लागून म्हणजे पैशाच्या लोभ जे आहे, ते पैशाच्या लोभाच्या पाठीस लागून कित्येक लोक विश्वासापासून बहकलेला आहे. एक दिवस विश्वास सुद्धा आम्ही गमवतो. आता काय वाटणार नाही, आता मला वाटते एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज फाईन. बट आपण आम्ही पैशावरती जे प्रीती आम्ही त्याच्यावर विजय नाही प्राप्त केला, एक दिवस विश्वासापासून सुद्धा आम्ही बहकून जाणार आहे. इस्करियोत यहुदा येशूच्या 12 शिष्यामध्ये एक होता, पण घडलं काय? तो पैसे हँडल करत होता, तो ट्रेझरर होता. जे काय येशूला पैसे येते ते पैशाच्या पिशवी इस्करियोत यहुदाकडेच देत होता. पण झालं काय? तो पैशावरती तो प्रेम करत होता, पैसे तो चोरत होता असं बायबल सांगते. म्हणून काय घडलं? एक दिवस विश्वास सुद्धा तो गमवला. येशूला सोडून दिला. सोडून देणे एवढंच नव्हे, येशूला धरून दिला. येशूला त्या क्रुसावरती मरायला सोडला. पण त्याचा शेवट काय झाला माहितीये? तो आत्महत्या केला. बायबल काय सांगते माहितीये? संकट काळात पैसे आपल्या उपयोगात येत नाही. ज्या पैसे तो ती सोन्याच्या नाण्यासाठी तो येशूला विकला, तरी सुद्धा त्याला काय फायदा नाही झाला. तो आत्महत्या केला. प्रियानो, आम्ही समजून घेऊया, पैशावरतीच्या प्रेमावर आम्ही विजय प्राप्त करणे फार गरजेचं आहे. तर काय सांगते बघा, विश्वासापासून बहकलेला आहेत. आणि तिसरा भाग, आणि त्याने स्वतःस पुष्कळशा खेदाने भोसकून घेतले आहे. काय मिळते आम्हाला? पैशावरती मी प्रेम केला, पुष्कळ खेदाने दुःख, भरपूर दुःख मिळते म्हटलं. टोचून घेतलं, दुःख येऊन आम्हाला टोचणार. जेव्हा मी आम्ही त्या पैशावरतीच्या प्रेमाला मी मोडतो. कसं मोडणार? मी परमेश्वराला दान आणि दशांश देण्याद्वारे माझं प्रेम, पैशावरतीचं प्रेम मी मोडून टाकतो. तेव्हा हे दुःख माझं जवळ येत नाहीये. दुःखाचं जे काय पुष्कळ दुःख आहे बघायचं, ते घेतले आहे, भोसकून घेतलेल्या अशा गोष्टी घडत नाहीये. आज प्रियानो, पैसे आम्ही जेव्हा परमेश्वरला देतो, आपल्याकडे दुःख किंवा आजार आहे, त्रास आहे, या गोष्टी येत नाही आपल्याकडे. आम्ही परमेश्वराला दान दशांश देणे जेव्हा मी शिकतो, तेव्हा खरोखर की आपला जवळ कोणत्याही प्रकारचे एक आजार किंवा त्रास येणार नाहीये. हे देवाचं वचन सांगितलेलं आहे. पण देवाच्या पैशाच्या प्रीतीमुळे आम्ही विश्वासापासून बहकून जाणार. आम्ही भरपूर खेदाने भुसकून घेतले आहे असं सुद्धा होऊ शकते. म्हणून आम्ही या गोष्टीबद्दल आम्ही काळजी घेणे फार गरजेचं आहे. म्हणून येशू काय म्हटलेलं आहे? लुकाचं सुवार्ता 12वा अध्याय 15 वचन. लुकाचं सुवार्ता 12 आणि 15 वचनामध्ये प्रभू येशू काय म्हटलेलं आहे? मी वाचूया. लुका 12:15. आणखी त्याने त्यांना म्हटले, संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तरी ती त्याचे जीवन होते असे नाही. पुष्कळ संपत्ती आहे म्हणून माझं जीवन होणार असं तुम्ही विचार करू नका. मी पैसे भरपूर साठवून ठेवतो, मला काहीतरी कमी पडते, माझं जीवन मला सांभाळायचं आहे, असं मी विचार केला,
येशू काय म्हटलेलं आहे तर बघा, पुष्कळ संपत्ती असली तरी ती त्याचे जीवन होते असे नाही. आमचे जीवन पैशाने होत नाही, आमचं जीवन प्रभूद्वारे होते प्रिय. प्रभू आम्हाला पैसे देतो, त्यामुळे आम्हाला होणार आहे. आम्ही जेव्हा प्रभूला देतो त्यामुळे आपलं जीवन होते. त्या गोष्टी इथं या वचनामध्ये स्पष्टरीत्याने आम्हाला दिसत आहे. म्हणून बघा, प्रभू येशू त्या श्रीमंत व्यक्तीला म्हटला, तू तुझ्या संपत्ती विकून टाक, तेव्हा तू परफेक्ट होणार म्हटला, आणि माझ्या बरोबर ये. तू म्हटलं मला परफेक्ट व्हायचं नाहीये, तू पण नको, मला संपत्ती पाहिजे म्हणून तू संपत्तीच्या मागात तू गेला. असं आम्ही होणार नाहीये प्रिया. आम्ही खरोखर परमेश्वरला आम्ही देऊया. देऊन आपल्यामध्ये जे भीती आहे ते भीती मोडायचं आहे. मला समाधानी जीवन जगायचं आहे, तर मला परमेश्वरला दान दशांश द्यायचं आहे. मला परमेश्वरकडून काहीतरी पाहिजे म्हणून मी प्रार्थना करत आहे, तर असं प्रेयर करा, देवा मी हे तुला देणार आहे, तू मला काहीतरी तू दे. मी तुला येशू म्हटलं, तू मला पाणी दे, मी तुला जीवन देतो. तुम्ही मला काहीतरी द्या, मी ह्या सगळ्यांना मी जेवण देतो. एलिया म्हटलं, तुझं भाकरी मला दे, मी तुझ्या घरात अन्न संपणार नाहीये म्हटलं. आपलं बरकत देण्याद्वारे येते, ठेवून घेण्याद्वारे येत नाही. किती पण मी ठेवून घेतलं, एक दिवस ते निघून जाते. उपदेशक पुस्तक मध्ये सलोमोन राजा म्हटला की तुझं संपत्ती एक दिवस त्याला पंख आहे, ते पक्षीप्रमाणे उडून जाणार असं सांगितलेलं आहे. पण आम्ही स्वर्गामध्ये आपला खजिना आम्ही करूया. स्वर्गात आम्ही आपला पैसे आम्ही साठवून ठेवूया. तेव्हा कधी होऊ शकते, आम्ही देण्याद्वारे. बघा, जेव्हा प्रभू येशू शिष्यांना सुद्धा म्हटला, तुम्ही सुवार्थ सांगायला जाणार तेव्हा पैसे घेऊन जाऊ नका म्हटला. पैसे घेऊन जायचे नाही. बघा किती काळजी येशू घेतलेला आहे. म्हणजे पैशावरती अवलंबून तुम्ही सेवा करू नका. बघा, आज तुम्ही चर्चला दिलं नाही, तुम्ही दान दशांश दिलं नाही म्हणजे चर्चला काय फरक पडणार नाहीये, पास्टरला मला काय फरक पडणार नाहीये. मला देवाकडून मिळते. मला देव काय उपाशी ठेवणार नाही, पण तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद येणार नाही. जे एकच भाकरी आहे म्हटलं ते खाणार आणि तुमच्याकडे काही नसणार. आम्ही खर्च करतो, उरलेल्या पैशामध्ये आम्ही देतो, तर ते काय आहे, आम्ही परमेश्वरला कसल्या गोष्टी मी देत आहे. प्रेरणा, आज परमेश्वर आपल्याकडे पाहत आहे. देवाच्या वचनामध्ये काय सांगितले, तुम्ही एका सेवकाला एक ग्लास पाणी दिला तरी परमेश्वर काय करतो, आशीर्वाद करतो म्हणे त्यांना. त्याच्या प्रतिफळ नक्की आहे. मत्ताई 10:42, मत्ताईच्या सुवार्ता 10:42. काय सांगितलेलं आहे इथं बघा, आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो, तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हाला खचित सांगतो. आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाहीये. गॅरंटी आहे इथं. गॅरंटेड इन्व्हेस्टमेंट आहे देवाच्या राज्यामध्ये. देवाच्या राज्यामध्ये दान दशांश देण्याद्वारे तुमचं प्रतिफळ पक्का गॅरंटी आहे. आम्ही बँकेत पैसे ठेवतो, बँकेत ठेवलेल्या पैशाला सुद्धा आज गॅरंटी नाहीये. इन्शुरन्स आम्ही देतो, ते पैसे तसंच जाते, मिळत नाही. बघा, देवाच्या वचन काय सांगते, आम्ही एका सेवकाला दिला, आम्ही सेवकाला देण्याद्वारे, चर्चला देण्याद्वारे, दान दशांश देण्याद्वारे तुमचं प्रतिफळ तुम्ही कधी मुकणार नाही, असं देवाचं वचन सांगते. बघा, जेव्हा याचा अर्थ काय माहितीये, जेव्हा एक सेवक येतो घरी, तो रिकामी हाताने तो कधी येत नाही. त्याच्याजवळ त्याच्या मागे भरपूर ब्लेसिंग्स तो घेऊन येतो तुमच्या घरी. तो भरपूर आशीर्वाद घेऊन येत आहे. बघा, एलिया, त्याच्याकडे स्वतःला खायला एक भाकरी सुद्धा नाहीये, प्यायला पाणी सुद्धा नाहीये, इतका गरीब तो वाढतो, पण त्याला दिल्यानंतर दिलेल्या घरात समृद्धी येते. याचा अर्थ काय, देवाचा सेवक जेव्हा घरी येतो किंवा देवाच्या सेवकाला मी देतो प्रेम, तेव्हा खरोखर
त्याच्या बरोबर भरपूर आशीर्वाद आहे, ते आशीर्वाद तुमच्यापर्यंत येते. देवाच्या सेवकाजवळ असणारा आशीर्वाद पाहिजे तर मी देणे शिकायला पाहिजे. पेत्र आणि योहान ते मंदिरात जात होते. तिथे एक भिकारी होता. तो काहीतरी मागितला. तेव्हा पेत्र काय म्हटलं, आमच्याकडे पैसे नाही म्हटलं, पण आपल्याकडे जे आहे मी देतो. पेत्राकडे आशीर्वाद होते म्हणून त्याने दिला. परिणामी परमेश्वराला दान आणि दशांश दोन्ही देणे गरजेचं आहे. का मी आज विचार करूया की मी परमेश्वराला मी माझ्या दान आणि दशांश मी देत आहे काय? प्रियानो, का मी परमेश्वराला खरोखर आम्ही असं अद्भुत जे ब्लेसिंग आहे देण्याद्वारे ते आम्ही करत आहे काय? आणखी एक वचन, शेवटचा एक भाग बघूया आणि आम्ही संपवून टाकूया. मलाकी, त्यामध्ये मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय. मलाकी 3रा अध्यायामध्ये फार असं एक अद्भुत असं एक नियम परमेश्वरने सांगितलेला आहे. वाचतो बघा. मलाकी 3रा अध्याय 8वं वचन. मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले आहे असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? दशांश व अर्पण ह्यांच्यामध्ये दशांश आणि अर्पण दोन्ही आहे. फक्त दशांश देणे नाहीये. दशांश हा वेगळा आहे आणि अर्पण पण हे वेगळं आहे. 10% आम्ही देवाला देतो आणि उरलेला 90% मध्ये आम्ही अर्पण देतो. बघा, दोन्ही देणं सुद्धा गरजेचं आहे. 10%ला आम्ही अर्पण म्हणून द्यायचं नाहीये किंवा अर्पणाला 10% म्हणून आम्ही देऊ नये. प्रत्येक गोष्टीला एक फरक आहे. तुम्ही विचार करा, आपल्या ऑफिसमध्ये आम्हाला फक्त जे बोनस मिळते तेवढंच दिलं आम्हाला. दर महिना पगार देत नाही, फक्त बोनस दिला. हे तुमचं वर्षाचा पगार आहे घ्या म्हणून दिलं तर कसं असणार? तसं नाहीये. आपल्याला वाईट वाटते आणि देवाला पण वाईट वाटते. आम्ही दान आणि दशा दोन्ही देणे गरजेचं आहे. तर काय म्हटलेलं आहे, तुम्ही देवाला ठकवते म्हटलं, आम्ही देवाला दशांश देत नाहीये. मलाकी 3:9 मध्ये बघा, तुम्ही शापग्रस्त आहात कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे. तुम्ही शापग्रस्त आहे. दशांश देत नाही तर आम्ही देवाला ठकवतो आणि शापग्रस्त आहे. आम्ही शाप येते असं इथं म्हटलेलं आहे प्रियानो. आणि बघा 10वं वचन काय म्हटले, सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशांश तुम्ही भंडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा फोडणार नाही. एवढ्या आशीर्वादांच्या तुमच्यावर वर्षाव करीतो की नाही याच्याविषयी माझी प्रचिती पहा. जेव्हा मी दशांश देतो तेव्हा परमेश्वर काय करतो, स्वर्गाचं दार उघडतो. मत्ताई सुवार्तामध्ये येशूने एक वचन असं बोलला की जे काय तुम्ही पृथ्वीवर बांधणार ते स्वर्गात सुद्धा बांधलं जाते. पृथ्वीवर उघडला स्वर्गात उघडला जाते. पृथ्वीवर तुम्ही हात उघडा स्वर्गाचं कपाटे उघडणार. प्रियानो, ही आम्ही शिकणे गरजेचं आहे. आम्ही पृथ्वीवर आमचा हात आम्ही बंद केला, स्वर्गाचं कपाटे उघडणार नाही. स्वर्गाची संपत्ती आपल्या जवळ येणार नाही. इथं हात उघडा, इथं दान आणि दशांश द्या. परमेश्वराला दशांश देण्याद्वारे स्वर्गाचं कपाटे परमेश्वर उघडतो. त्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, तुमच्या भूमीस पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ती खाऊन टाकणाऱ्यास मी तुमच्यासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही. द्राक्षलतांचे फळ म्हणजे आपलं जे इन्कम आहे ते पैसे येत असते पण ते पुरत नाही. भरपूर लोकांचं कंप्लेंट असते, पास्टर पैसे येते पण कुठं जाते माहित नाहीये. तर काय म्हटलेलं आहे, तुम्ही दशांश द्या आणि ते जे खाऊन टाकणारा जे आहे त्या
खाऊन टाकणाऱ्यास मी तुमच्यासाठी धमकावेन. परमेश्वर काय करतो, अशा गोष्टी बंद करतो. बघा, आपलं इन्कम जाते कुठं सांगा? एक कुठं जाते कळत नाही काय लोकांना. फार विचित्र आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट मी पाहतो, आपला पैसे दवाखान्याला जाते. दर महिना बीपीला पैसे, शुगरला पैसे द्या, डॉक्टरला पैसे द्या. आम्ही किती प्रामाणिकपणाने पैसे देतो तिथं. त्याच्याऐवजी आम्ही परमेश्वरला दिला तर प्रियानो, असा आजार सुद्धा पण आमच्याकडे येत नाही. आज तुम्हाला काहीतरी आजार आहे, काहीतरी त्रास आहे, तर तुम्ही परमेश्वरला दशांश देऊन बघा. परमेश्वर कसं चमत्कार करतो, परमेश्वर कसं तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. एक वचन बघा, पुढच्या वचनामध्ये 4 अध्यायामध्ये असं परमेश्वर सांगत गेला आणि 4 वचनामध्ये, सॉरी 4 अध्याय, मलाकी 4 अध्यायामध्ये काय सांगितले? दुसरं वचन, पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे, त्यात त्यात तुमच्यावर न्यायतत्वाचे सूर्य उदवले, त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. काय म्हटलेलं आहे? तुम्ही माझा भय बाळगणारे, परमेश्वर दे सांगतो आम्ही ते करतो. 3ऱ्या अध्यायामध्ये दशांश बद्दल सांगितलं, तसंच सांगत सांगत 4थ्या अध्यायामध्ये काय सांगितलं? माझं भय बाळगणारे तुम्ही आहे म्हणून काय होते की नीतिमत्वाचं सूर्य उगवणार आणि त्याच्या पंखाखाली आरोग्य आहे. दशांश देण्याद्वारे घरात आरोग्य असते, परमेश्वराचं संरक्षण असते प्रियानो. म्हणून आम्ही परमेश्वरला देणे आम्ही शिकायला पाहिजे. प्रियानो, आम्ही चर्चला मोकळा मी ठेवू शकत नाहीये. चर्चमध्ये पैसा नाहीये. चर्चला मी श्रीमंत आहे, पण चर्चला मी गरीब ठेवतो असेल तर शापग्रस्त आहे म्हटलं. एक दिवस त्या परिस्थितीमधून आम्हालाही जायला लागतंय. देव देतो आम्हाला. कशासाठी देतो? त्याच्या राज्याचा वापर होण्यासाठी तो देतो. राज्यासाठी वापर हो म्हणून तो देत आहे. फक्त आम्ही सर्व संपत्ती करून घेतला, आम्ही छान छान बंगले आम्ही बांधून घेतला, आम्ही छान छान जेवण आम्ही जेवला, पण देवाला देत नाही. ह्यासाठी देव देत नाही आम्हाला, त्याच्या राज्याच्या कामासाठी देतो. ते योग्य गोष्टीसाठी जेव्हा पैसे वापरतो, तेव्हा खरोखर देव आपल्याला भरपूर संपत्ती देतो. स्वर्गाचं कपाटे उघडून परमेश्वर देत आहे प्रियानो.